जय मल्हार मित्रांनो. धनगर इतिहास आणि वर्तमान या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. येत्या 3 डिसेंबर रोजी आपण महाराजाधिराज यशवंतराव होळकर यांची जयंती साजरी करणार आहोत. त्यानिमित्ताने आज आपण यशवंतराव होळकर यांच्याशी संबंधित 2 ऐतिहासिक पत्रे आणि इतिहासकार यशवंत खरे यांनी त्यांच्या पराक्रमाविषयी मांडलेले मत पाहणार आहोत. यशवंत वासुदेव शास्त्री खरे यांनी ऐतिहासिक लेखसंग्रह भाग 15मध्ये महाराजाधिराज यशवंतराव होळकर यांच्याविषयी मत मांडले आहे. ते पुढील प्रमाणे: शेवटच्या रावबाजींच्या कारकिर्दीत स्वराज्य रक्षणाचे जे लहान मोठे प्रयत्न झाले त्यात होळकराने केलेले इंग्रजांशी युद्ध हा सर्वात मोठा प्रयत्न होय. यशवंतराव होळकर ही एक मराठी इतिहासातील गूढ शक्ती होय. यशवंतराव हा मराठी परंपरेतील शेवटचा सेनापती होय. शौर्य आणि धाडस, तत्कालीन नव्या जुन्या युद्धशास्त्राचे ज्ञान, हजारो लोकांवर हुकूमत चालविणारा व्यक्तिविशेष, या बाबतीत होळकरांच्या तोडीचा दुसरा सरदार पेशवाईच्या उत्तरार्धात निपजला नाही. होळकर या व्यक्तीत एवढी मोठी जादू होती की होळकर कुठेही उभा राहिला तरी त्याच्या अवतीभोवती हजारो अनुयायी हा म्हणता गोळा होत. होळकर या व्यक्तीत एवढा आकर्षकपणा होता की शत्रूसुद्धा त्याला ताबडतोब वश होत. अशा लोकोत्तर राष्ट्रपुरुषांच्या राजकीय उलाढालीचे मर्म समजून घेणे आणि त्या व्यक्तीच्या स्वभावाचा ठाव घेणे हे इतिहास लेखकाचे मुख्य काम आहे. हे फक्त एका इतिहासकाराचे मत झाले, पण यशवंतराव होळकर यांचा संपूर्ण इतिहास जाणून घ्यायचा असेल तर ते काही मिनिटाचं काम नाही. त्यासाठी आपण काही छोटे छोटे भाग तयार करून आपल्यासमोर हा इतिहास मांडण्याचा प्रयत्न करत राहू. आज आपण त्यांच्याशी संबंधित 2 ऐतिहासिक अस्सल पत्रे पाहणार आहोत जी खुद्द यशवंतराव होळकर यांनी लिहिलेली आहेत. त्यापैकी पहिले पत्र हे परशुराम श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी यांना लिहिलेले आहे. दिनांक 1805 फेब्रुवारी. श्री माळसाकांत. श्रीमंत राजश्री पंतप्रतिनिधी साहेबांचे सेवेशी. सेवकाचा कृतानेक दंडवत. येथील कुशल तागाईत 6-5 जिल्कात पावेतो वर्तमान यथास्थित जाणून स्वकीय कुशल लेखन केले पाहिजे. विशेष: अलीकडे बहुता दिवसा पत्र येऊन वर्तमान कळत नाही, त्यास वरचेवर पत्र पाठवून संतोषवीत जावे. यानंतर तिकडील वर्तमान राजश्री गोविंद शिवराम यांच्याकडून समजले, त्याचवरून सेवेशी विनंती लिहिली आहे. त्यास आजपर्यंत हिंदू राज्य सर्वत्रांनी एकदिल राहून चालविले. अलीकडे ज्याचे त्याचे दौलतीत घरकलह होऊन राज्यास विपर्यास पडून हिंदू धर्म नाहीसा होण्यास मूळ झाले, त्याचे छेदन करण्यास सर्वत्र एकदिल झाले पाहिजे. तरच मुळाचे छेदन होऊन स्वधर्माचार पूर्वतप्रमाणे चालवून हिंदूंची कायमी राहील. इकडील क्रम जो आरंभला आहे हाच यावदेह चालवावा. याला परमेश्वर अनुकूल होऊन जे घडविल ते खरे, परंतु एकानेच असा प्रकार करून सर्वत्रांनी तमाशे पाहून आपापली दौलत सांभाळून असावे. यातील परिणाम कसा हे मनी विचारून ज्यात हिंदू धर्माची कायमी व परिणामास नीट ते करावे. याचा विचार तुम्हासारख्यांनी न केला तरी दुसरे कोण करील? वरकड मजकूर येथून कारकून हुजरे पाठविले आहेत, यांचे सांगितल्यावरून लक्षात येईल. सेवेशी श्रुत होय हे विज्ञापना. हे पत्र पाहिल्यावर तुमच्या लक्षात आलेच असेल की परकीयांच्या म्हणजेच इंग्रजांच्या विरोधात दंड थोपटण्यासाठी यशवंतराव होळकरांनी अनेकांना प्रोत्साहित केले होते. गृहकलहामुळे राज्य बुडते, तसेच हिंदुस्थानात काय चालले आहे याकडे लक्ष न देता आपण जर आपापली जमीनदारी जहागिरी दौलतच सांभाळत बसलो तर त्याला काही अर्थ राहणार नाही. त्यामुळेच यशवंतराव होळकरांनी अनेकांना ब्रिटिशांच्या विरोधात बंड पुकारावे म्हणून उद्युक्त केले होते. त्यानंतरचे दुसरे पत्र हे यशवंतराव होळकर यांनी नागपूरकर भोसले यांना लिहिलेले होते. एक प्रकारे स्वातंत्र्य सम्राटची साक्षच हे पत्र देतं. अतिशय अभ्यासपूर्ण आणि वाचनीय असं हे पत्र आहे. हे पत्र यशवंतराव होळकर यांच्या राष्ट्रनिष्ठेवर एक प्रकारे शिक्कामोर्तबच करत आहे. तर आता आपण हे पत्र पाहूया. हे दुसरे पत्र नागपूरकर भोसले यांना लिहिलेले आहे. इसवी सन 1803 नजीक देऊळगाव राजा. राजश्री रघुजी भोसले सेनासाहेब सुभा गोसावी यांची सकल गुणालंकरण अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य स्नेहांकित यशवंतराव होळकर रामराम विनंती. उपरी येथील कुशल जाणून स्वकीय लिहित असावे. विशेष:
इंग्रजांस स्वराज्याचा लोभ उत्पन्न होऊन चाल करावी या इराद्यात बहुत दिवस होतेच. प्रस्तुत श्रीमंत रावबाजी साहेब अनुकूल हे निमित्तास कारण होऊन पुण्यास येऊन अलीकडे चाल करून नगरचा किल्ला घेतला. आपल्यापाशी वकील होता तो न पुसता उठून गेला. नवाबाकडील फौज व दळ येथे औरंगाबादे नजीक आहेत. त्यांची चाल पाहून आपण व राजश्री दौलतराव शिंदे सडे होऊन भांदोल्याचे घाटावर चढून त्याची आपली छेटी थोडी आहे म्हणून वर्तमान ऐकतो. त्यास आजपर्यंत फूट होती. याचमुळे त्यांचा इतका पसार झाला. प्रस्तुत आपला त्रिवर्गाची एकदिली झाली. तेव्हा स्वराज्यातील सर्व लहानथोर सरदार मराठे मुसलमान सामने होतील. हिंदुस्थान प्रांतीचे राजे रजवाडे व राजश्री शमशेर बहादूर बुंदेले व शमशेर बहादूर आदी करून छोटे मोठे अनुकूल होतील. इतका भरणा पाहता 5-6 लाख फौजा 10 व कंपू होतील. 2 भाग करून चाल केली असता काही जड पडावे ऐसे नाही. कर्नाटक, बंगाला व अंतर्वेदी आदी करून त्यांचा मुलूक कोट्यावधीचा आहे. इतका आपल्या पोटात पडल्यावर आपले हित किती? त्याजला इकडील मुलखात येऊन नफा काय होणार? हे विचार लावून पाहिल्यानंतर बळाबळ पक्ष इकडील पडून कायल होतील. आपण उतावळी करून गाठ घालून ते हावभरी होऊन चाल करतील ऐसे न करावे. धमकावून पोक्त विचाराने पाऊल पडल्यास सहजात कायल होतील. त्याच बेतास लागावे. काही अवघड नाही. बहुत काय लिहिणे ही विनंती. अतिशय वीररसाने ओथंबून लिहिलेले हे पत्र आहे. परंतु या पत्राचा फारसा काही उपयोग झाला नाही. शेवटी यशवंतराव होळकर यांना एकट्यालाच इंग्रजांच्या विरोधात संपूर्ण मोहीम उघडावी लागली. तर मित्रांनो, आज आपण यशवंतराव होळकर यांच्याविषयीची 2 ऐतिहासिक पत्रे पाहिली. ही पत्रे पाहिल्यानंतर आपण त्यातून काय शिकायला हवं? या पत्रांचा संबंध आजच्या काळातील राजकीय भूमिका किंवा सामाजिक भूमिकांशी कसा जोडला जावा याचा विचार स्वतः तुम्ही करायचा आहे. आणि माझी विनंती आहे की कमेंटमध्ये तुम्ही स्वतःच सांगा की ही पत्र वाचून वर्तमान काळात आपण कशी कृती करायला हवी, तुम्हाला काय वाटतं. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना कसा वाटला हे अवश्य कळवा. आणि धनगर इतिहास आणि वर्तमान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय मल्हार.